राज्यात महानगरपालिका निवडणुकीचं वारं वाहतंय. सोलापुरात देखील महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा रंग जो आहे तो आता भरत चाललेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापुरात ज्या युतीची एक चर्चा होती ती युती होता राहिली असं आपल्याला म्हणावं लागेल. भाजपा शिवसेनेच्या युती संदर्भात बोलणी झाली, पण ती अपेक्षित जागा न मिळाल्यानं शिवसेनेला ही युती इथं राहिली. एकंदरीत शिवसेना नगरपालिका निवडणुकीच्या नंतर एका मोठ्या आत्मविश्वासानं या महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाते आणि एक मोठी ताकद उभी करून मोठं घवघवीत यश मिळवायचं असं एक उद्दिष्ट शिवसेनेचं आपल्याला सोलापुरात दिसून येतं. शिवसेनेची एकंदरीत रणनीती कशा पद्धतीची, युती कोणत्या कारणामुळे राहिली आणि प्रचाराचा हा सगळा रंग वाढत असताना खरोखरच शिवसेनेचा सामना भाजपशी होतोय का, असे अनेक प्रश्न आहेत. आणि या संदर्भात आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याशी सविस्तर असा संवाद द न्यूज प्लस चॅनलच्या माध्यमातून साधतो आहोत. बापू, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. आणि सुरुवातीला आपण म्हटलं की युतीच्या संदर्भात खरंच म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समोर येत गेल्या, पण नेमकं पडद्यामागं असं काय घडलं की ज्यातून युती तुम्हाला अपेक्षित होती? खरं तर मुंबई वगळता अन्यत्र ही युती नाही आहे, पण सोलापुरामध्ये युती होऊ शकली असती, ती झाली नाही. त्याची कारण काय? शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती व्हावी ही सर्वच शिवसैनिकांची इच्छा होती. वास्तविक लोकसभेमध्ये आम्ही इमाने इतबारे त्यांचं काम केलं होतं, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जे होते त्यांचं काम केलं. विधानसभेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते, त्यावेळेस सुद्धा आम्हाला एक जागा मिळावी हा आग्रह शिवसैनिकांचा असताना सुद्धा आमची मध्यची हक्काची जागा त्यावेळेस आम्हाला न मिळता ती भारतीय जनता पार्टीला मिळाली. पण आम्ही त्याच्यात कोणतीही तक्रार नाही ठेवली. त्यांचे तिन्ही उमेदवारांचं काम केलं, लोकसभेमध्ये पण काम केलं. त्याच्यामुळे आमची त्याच वेळेस एक अशी सर्वांची इच्छा होती की भारतीय जनता पार्टीनं स्थानिक स्वराज्य इलेक्शनमध्ये, महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आमच्याशी 25 जागा सोडतील असा त्यांचा एक शब्द आम्हाला दिला होता. त्यावेळेचे त्यांचे तत्कालीन अध्यक्ष नरेंद्र काळे साहेबांनी कार्यालयात येऊन आम्हाला सांगितलं होतं की विधानसभेमध्ये आपण जागेसाठी हट्ट करू नका, पण नक्कीच आम्ही कॉर्पोरेशनच्या वेळेस नक्की आपल्या शिवसैनिकांना संधी देऊ आणि आपण एकत्रित येऊन काम करू. आम्हाला असं वाटलं होतं की ते दिलेला शब्द नक्की पाळतील. वास्तविक तुम्हाला माहिती आहे की आता जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं नगरपालिकेचे निकाल लागले, नगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी वेगवेगळं लढल्यानंतर सुद्धा लोकांनी ज्या पद्धतीनं शिवसेनेला स्वीकारले, ही गोष्ट डोळ्यासमोर असताना सुद्धा मला वाटत होतं की ते आम्हाला जवळ करतील, आम्ही एकत्रित येऊन लोकांसमोर जाऊ. कारण आम्ही नैसर्गिक मित्र आहोत. आम्हाला एकच विचाराने आम्ही विचारधारेने काम करतो. राज्यात देवेंद्रजी असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील, हे हातात घालून महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत असताना आम्हालाही असं वाटत होतं की सोलापूर महानगरपालिकेत आपण एकत्रित येऊन. पण मला लक्षात नाही आलं 3 आमदार आणि 1 पालकमंत्री आणि शहराध्यक्ष यांचा नक्की ताळमेळ झाला नाही का, ह्याच्यातलं कुणाला युती नको होती आणि कुणाला पाहिजे होती. कारण आम्ही शहर उत्तरच्या आमदारांना जेव्हा भेटायचो तेव्हा ते दिलखुलास पद्धतीने सांगायचे की आपल्याला युती करायला हरकत नाही. सुवारी बापूंशी बोलायचो तर बापू थोडं अळमळम होते, पण ते पण कदाचित पॉझिटिव्ह होते युतीच्या बाबतीमध्ये. पण खास करून मध्यच्या आमदारांना कायम युती होऊ नये या भूमिकेत ते राहिले आणि कदाचित पालकमंत्र्यांनी मध्यच्या आमदारांचं ऐकून सोलापुरात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती तोडली का काय. कारण त्यांचे शहराध्यक्ष सुद्धा खासगीत बोलताना सांगायचे की आमची इच्छा आहे, मग नक्की सगळ्यांची इच्छा आहे, तर युती का झाली नाही हा सुद्धा आम्हाला मोठा प्रश्न पडला. मिटिंगा सुद्धा झाल्या. सुरुवातीला आम्ही 40 जागा मागितल्या, त्यानंतर आम्ही 26 जागा मागितल्या. वास्तविक आमच्या काही लोकांचं तर म्हणणं होतं की अजून काही जागा कमी करता आल्या तरी करू आणि एकत्रित जाण्याचा प्रयत्न आपण ठेवूया. पण एवढं जर महाराष्ट्रात शिवसेनेला एकीकडे यश मिळत असताना सुद्धा आम्ही तुमच्यावर जाण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही जर आम्हाला घेऊनच जाणार नाही, या आविर्भावात राहणार असाल, तर शिवसेना कुठेही कमी नाही. एकनाथजी शिंदे साहेबांचा करिश्मा महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने चालतो आणि ते लोकांनी बघितलेलं आहे. शिंदे साहेब, नक्की कुठली भाजपाची भूमिका राहिली या युती तोडण्यापाठीमागं? गणितच जमलं नाही. म्हणजे नेमकं भाजपचा या सगळ्या पाठीमागचा उद्देश तुम्ही काय पाहिला? संख्याच्या गणितामध्ये जर बसवायचं असतं तर युती झाली पण असते. आम्हाला माहित होतं आमची कुठे ताकद आहे, आमची कुठे ताकद नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टीवर. पण भारतीय जनता पार्टीला गेल्या वेळेस 49 जागा होत्या. आपण दोन्ही एकत्र आले असते तर सहज आपण महापालिकेत एकत्र आणता आलं असतं. पण त्यांनी सुरुवातीला मला वाटतंय 75चा नारा दिलाय आणि आत्ता ज्या पद्धतीने वागतायत की कुठेतरी महापालिकेत 95 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे करायचे,
एवढी त्यांनी आदर पक्षातनं भरती करून घेतली. त्यांच्याकडे जर उमेदवार होते म्हणून त्यांनी युती तोडणार होते तर तुम्ही बघितलं असेल कित्येक वार्डामध्ये असे आहे की त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला उमेदवारीच नाही आहे. त्यांनी सगळ्या ज्या उमेदवारी दिल्या, उदाहरण देतो मी तुम्हाला, 15 नंबरमध्ये त्यांनी ज्या लोकांना उमेदवारी दिलेले आहेत त्यातले 4 पैकी 3 नगरसेवक उमेदवार हे काँग्रेस पक्षातून आलेले आहेत. माझ्या प्रभागात त्यांनी जे उमेदवार चॉईस केलेले आहेत, पुरुषोत्तम बर्डे साहेबांची मुलगी जी उबाटातनं आलेली आहे, म्हणजे त्यांच्याकडे जर उमेदवार होते तर त्यांना युतीचा आग्रह त्यांच्या उमेदवार आहेत म्हणून करत होते, पण मग आदर पक्षातनं माणसं का घ्यायला लागली? पद्माकर नाना काळे हे आदर पक्षातनं त्यांनी घेतले. हे असे प्रभाग वाईज जर बघितलात तुम्ही, 6 नंबरला गणेश वानकर हे जे उमेदवार त्यांनी भारतीय जनता पार्टीने घेतले, हे 3 उमेदवार आयात करून त्यांनी बाहेरने घेतले. हे भारतीय जनता पार्टीने पक्षासाठी युती तोडली आहे का महापालिकेत राक्षसी बहुमत मिळवण्यासाठी युती तोडली आहे? हे गोष्ट कशा प्रकारचं राजकारण म्हणायचं, म्हणजे त्याचं ह्या राजकारणाचं जो वर्णन करायचं म्हणलं तर काय म्हणायचं या सगळ्या गोष्टीला? गेल्या 8 दिवसात भारतीय जनता पार्टीनं एक नवीन पायंडा पाडून जे सोलापूर महानगरपालिकेच्या इलेक्शनाची सुरुवात केली आहे, ते किती लोकांना आवडली आहे, किती लोकांना ते बरं वाटतंय, हा खूप महत्वाचा चिंतेचा प्रश्न आहे. पण तुम्ही बघितलंय फॉर्म मागं घेण्याकरता काय झालं, एबी फॉर्म पोचवण्याकरता कशा पद्धतीनं एबी फॉर्म पोचले नसताना सुद्धा त्यांनी मागच्या दरवाज्यातनं खिडकीतून एबी फॉर्म दिले. हे आरोनी मान्य केले. म्हणजे वाईट अशी गोष्ट आहे की ते आरोने असं सांगितलं की माझ्या कॅमेऱ्यात असं आहे की काही कागदपत्रे खिडकीतनं आलेले आहेत, पण ते आलेले एबी फॉर्मच होते का हे मला माहित नाही आणि ते सांगता येत नाही, म्हणून मी त्याचा निर्णय देऊ शकत नाही. म्हणजे वास्तविक इलेक्शन करून आपल्याला महापालिका जिंकायची आहे का अशा पद्धतीनं करायचंच होतं तर कदाचित मी तर असं मागं सुद्धा बोललोय की भारतीय जनता पार्टीनं सत्तेत असलेल्या पालकमंत्री महोदयांनी सरळ मग त्यांच्या काही लोकांची लिस्ट डायरेक्ट डिक्लेअर करून टाकायला पाहिजे होती. इलेक्शन तर कशाला घेता? प्रशासनावर ताण, लोकांना त्राण, कारण नगरसेवक व्हायच्या भावनेतून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असो किंवा अन्य पक्षातले युवक असतील, हे जीवाचं रान करून लोकांची कामं 5-5, 10-10 वर्ष करतात की कुठेतरी आयुष्यात संधी मिळेल म्हणून. आणि जर ती संधीच मिळणार नसेल तर काय होणार आहे? अशा त्याचं प्रभाग 3 मधून शिवसेनेच्या उमेदवारांनीच अर्ज तो एक माघारी घेण्याची ती प्रक्रिया पार पडली. ठीक होतं की म्हणजे इथले जे विद्यमान आमदार आहेत त्यांचे ते नातेवाईक होते, पण असा एक धक्का देण्याचं तंत्र हे काय होतं? नाही, आम्ही कुणाकडे उमेदवारी बळजबरीने देण्याकरता गेलो नव्हतो. अंकारामताई कुमुद अंकाराम या मागच्या महापालिकेत आमच्यावर सहकारी म्हणून नगरसेवक काम केलेलं आहे. त्यांना मला माहित होत्या ती आमदारांच्या आत्या आहेत. ते मी त्यांना आधीही सांगितलं होतं की तुम्ही तिकीट घेणार आणि माघारी घेतला तर माझ्या पक्षाला त्रास होऊ शकतो. त्यांनी मला विश्वास दिला. ऍक्च्युली खरं तर ना त्यांनी माझ्याशी तरी विश्वासघातचं काम केलेलं आहे, कारण त्यांनी मला विश्वास दिला, मला सांगितलं की काही झालं तर मी शिवसेना धनुष्यबाणावर मी लढणार आहे आणि मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. पण तुम्ही काल आमदारांनी कशा पद्धतीनं हात धरून वडत आणलेलं सगळ्या गावाने कॅमेऱ्यासमोर बघितलंय. त्यांचा चेहरा बघा, त्यांच्या अजूनही छातीवर शिवसेनेचा धनुष्यबाणाचा बिल्ला तसाच होता. त्यांनी काही स्वखुशीने काढलेलं नाही आहे. ज्या पद्धतीनं नार्दोकोड मैदानावर उमेदवारांना बळजबरी करून रात्रीतनं 25-25 लाखाची आमिषे दिली गेली. कित्येक मुलांना, ज्या मुलाला काम करते म्हणून आम्ही तिकीट दिलं त्या मुलांना 20 लाख देतो, 5 लाख देतो. दमदाटी केली आहे, पोलिसांचा धाक दाखवला आहे, प्रशासकीय त्रास दिलाय, पैशाचे आमिषे दाखवले. एवढ्या नाना प्रकारे जर उमेदवारांना तुम्ही काढून घेण्यासाठी त्रास देणार असाल तर इलेक्शन कसं होईल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा सगळा संवाद साधला तो थोडासा पक्षीय पातळीवरती, कारण अमोल बापू शिंदे यांच्याकडं शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. आता येऊयात, कारण प्रभाग क्रमांक 7 मधले ते प्रमुख उमेदवार आहेत. खरं तर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण असं म्हणू की हे पॅनल प्रभाग क्रमांक 7 मध्ये आहे. साहेब, कशा प्रकारची रणनीती आहे प्रभाग 7 साठी? कारण समीकरणं सगळी बदललेली दिसत आहेत एकंदरीत. नाही, काय नाही, प्रभाग 7 हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. 92 साली तुम्हाला माहित असेल सदानंद इलोरे म्हणून शिवसेनेचे पहिले नगरसेवक याच प्रभागातून आलेले. मागच्या वेळेस सुद्धा आम्ही 4 नगरसेवक या प्रभागातनं निवडून आलोय. याआधी सुद्धा शिवसेनेचे बरेचसे लोक या चिन्हावरती या प्रभागातनं निवडून आले. खास करून या 7ची वैशिष्ट्य असं आहे, 7 हे असं प्रभाग आहे की यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नेते, राजकीय पक्षाचे मोठे पुढारी ह्याच प्रभागात राहतात सगळे. त्याच्यामुळं सर्वांचं लक्ष प्रभाग 7 वर असतंय.
आणि प्रभाग 7वर ज्या पद्धतीने मी गेल्या 6-7 वर्षात काम केलेलं आहे, विरोधी पक्षनेता झाल्यानंतर काम केलं आहे, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या निधीतून जे काही मला निधी उपलब्ध करून दिला, त्या माध्यमातून मी जी लोकांची कामं केलीत, त्याच्यामुळं लोकांना अवेलेबल असलेला नगरसेवक म्हणून मी माझी ओळख करण्यामध्ये इथे यशस्वी ठरलेलो आहे. त्याच्यामुळं या पूर्ण पॅनलची जबाबदारी माझी आहे. मी नुसतं निवडून नाही येणार, तर मला माझ्यासोबत असलेले 4ही उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे कनसे म्हणून एक उमेदवार आहेत, अनिकेत पिसे हे धनुष्यबाणावर आहेत, आणि सपाटे ज्ञानेश्वर सपाटे म्हणून आहेत, त्यांच्या मिसेस याही आमच्याबरोबर उमेदवार आहेत. आमचे 4ही उमेदवार अतिशय त्यांच्या ताकदीनिशीर सक्षम आहेत आणि ते निवडून येण्यासाठी सज्ज आहेत. नाही, याच्यामध्ये असं दिसतं की काही जवळची माणसं विरोधामध्ये उभारल्यासारखं चित्र या प्रभाग 7 मध्ये दिसतंय, आणि तेही सत्तेतले तुमचे भागीदार भाजप यांच्याकडनं ते उभे आहेत. अशा वेळेला ही लढत कशा पद्धतीची असेल? नानासाहेब काळे यांची लढाई माझी आज नाही होत. वयाच्या 21-22व्या वर्षी पहिल्यांदा 2007ला म्हणजे 19 वर्षापूर्वी मी त्यांना 550 मताधिक्यानं वयाच्या 21व्या वर्षी त्यांना पराभूत केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सलग 3 वेळा माझी लढत झालेली आहे. त्यामुळं मला त्यांच्यावर लढण्यासाठी कोणतीही अडचण वाटत नाही, असं कारण सांगतो. ते बाहेर लोकांना काय दिसतंय मला माहित नाही, पण माझा जो जनतेशी असलेला संपर्क आहे, माझा जो सर्वसामान्य माणसाची जी नाळ जुडली आहे, आणि मंडळाचा जो आमचा जाळ आहे, थोरला मंगळवार तालीम मंडळ असेल, या माध्यमातून जे आम्ही नेटवर्किंग उभं केलेलं आहे. कैलासवासी बाळासाहेब शिंदे, शिवाजी महाराज पिसे यांनी या भागातल्या अनेक लोकांना मदती केलेली आहे. त्यांनी कधीच कुणाकडनं मतं मागितली नाहीत. त्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लोक नक्कीच आम्हाला निवडून देतील असा मला विश्वास आहे. लाडकी बहीण योजना विषय चर्चेत आहे, त्याचा आज प्रभाव मतदारांवर कशा पद्धतीनं राहील? लाडकी बहीण योजना ही नुसतं काय माझ्या प्रभागापुरती नाही, तर त्या गोष्टीचा चमत्कार तुम्हाला माहिती आहे, विधानसभेत यावेळेचं जे सरकार राज्यातलं आलंय ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा बघून लाडकी बहिणींनी निवडून आणलेलं सरकार आहे. त्याच्यामुळं लाडक्या बहिणी या प्रभागात ते तर करतीलच, पण जिथं जिथं लाडक्या बहिणी आहेत मग ते आदर मी तर एवढं अनुभवलंय. गेल्या वर्षी विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाच्या महिला बॅलेट पेपरवर कुठं धनुष्यबाण आहे हे शोधत होत्या. त्यांना आता त्या लाडक्या बहिणींना भावाला मतदान करण्याची संधी आहे. त्यामुळं सोलापूर शहरातल्या सगळ्या उमेदवारांना जिथं जिथं धनुष्यबाण दिसणार आहे तिथं तिथं लाडक्या बहिणी एकनाथजी शिंदे साहेबांचा भाऊ म्हणून आदर करून त्यांना मतदान करून साहेबांना आशीर्वाद देणार. तसं कुठल्या युतीची वगैरे कोणतीच वाट न पाहता आपण सर्वप्रथम पदयात्रा काढलेली होती. मतदारसंघातलं प्रभाग क्रमांक 7 मधलं कशा पद्धतीचं वातावरण आहे, मतदारांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा? आज सुद्धा आमची पदयात्रा झाली. गेली 3 दिवस झालं सातत्यानं लोकांशी भेटण्याकरता आम्ही जात असतो. लोकांचा प्रतिसाद इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. महिला असतील, वडीलधारी मंडळी आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना शिंदे साहेबांना मतदान करण्याची संधी मिळते आहे. हा एक महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आणि आम्ही रोज अवेलेबल असलेली माणसं आहे, त्यामुळे आम्हाला बघितल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपोआप कळते की हे मत कुणाला पडणार आहे. त्यामुळं आम्ही आजवर जी काही कामं केली आहेत, बघा, काम करणाऱ्या माणसाची एकच इच्छा असते की आम्ही रोज 5 वर्ष काम करतो, 5 वर्षात 1 दिवस मतदान करून त्यांचा आशीर्वाद मागत असतो. म्हणून आमची इच्छा तीच आहे की लोकांनी 5 वर्ष पुन्हा एकदा, सोलापूर शहराचे बरेच प्रश्न आहेत की नुसतं नगरसेवक म्हणून नाही काम करायचं, तर महापालिकेचा ट्रस्टी म्हणून या सोलापूर महानगरपालिकेत टॅक्सचे विषय आहेत, पाणीचे विषय आहेत. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या पद्धतीनं आता आपण एक विकासाच्या गतीला लागलोय, त्याच्यामध्ये सभागृहात चांगल्या पद्धतीनं आपली भूमिका मांडू शकणार आहे. सोलापूरच्या विविध प्रश्नाचे विषय, या सगळ्या गोष्टीवर बोलण्याकरता लोक नक्की आम्हाला निवडून देतील. कारण आत्ताचं इलेक्शन आपल्या सोलापूरची शहराची पूर्ण ओळख बदलणार आहे. याआधी लोकांनी काँग्रेसलाही सत्ता देऊन बघितली आहे, गेली 5 वर्ष बीजेपीला पण सत्ता देऊन बघितली आहे, पण लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की लोक राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि एकनाथजी शिंदे साहेब या दोघांच्या पक्षाला संधी देऊन महापालिकेमध्ये भगवा फडकवतील. कारण बारामतीचा विकास बघितला तर लोक आवर्जून सांगतात की महाराष्ट्रात बारामती बघितली पाहिजे. एकनाथजी शिंदे साहेबांनी ठाणे असेल, कल्याण असेल, त्यांच्या क्षेत्रात असलेली जी काही महानगर आहेत कशा पद्धतीने डेव्हलप केली हे लोकांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की विजन असलेला नेता, जर या नेत्यांनी जर सोलापुरात लक्ष घातलं तर सोलापुरात येणाऱ्या काळात चांगली संधी आहे. नक्कीच. हा होता सविस्तर असा संवाद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याशी. एकंदरीत त्यांच्याशी आपण पक्षीय पातळीवरती खरं तर जी सोलापुरातली युती होती भाजप सेना, जी अपेक्षित होती लोकांना, तर ती झाली नाही.
तो एक विषय होता आणि त्याच पद्धतीनं प्रभाग क्रमांक 7मधून स्वतः जिल्हाप्रमुख अमर बापू शिंदे हे निवडणूक लढवत आहेत. तर ती एक इथलं चित्र कशा पद्धतीचं हा देखील संवाद साधला. त्यांच्यासमोर सचिन चव्हाण शहर प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधतो आहोत. सचिन चव्हाण साहेबांचा अनेक असा सामाजिक उपक्रमांची माध्यमातून जनतेशी चांगला संबंध, अनेक शैक्षणिक संस्थांच्या ते पुढाकार घेत असतात आणि तिथून त्यांचं कार्य आहे, सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात आहे. चव्हाण साहेब, कशा पद्धतीचं वातावरण वाटतं या वेळेला, या निवडणुकीमध्ये? सध्या शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आम्ही युतीमध्ये सोलापूर महानगरपालिकेसाठी सामोरे जात आहोत. आम्हाला अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी सर्व शहरामध्ये दिसत आहे आणि येत्या 16 तारखेला याचं रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी याची सत्ता महानगरपालिकेमध्ये नक्कीच येईल असा आमचा विश्वास आहे. खरं तर चव्हाण साहेब, तो म्हणजे तुमचा जो संपर्क येत असतो नेहमी, कष्टकरी असतील किंवा एक मागास प्रवर्ग जो आहे, तर त्यांच्यामधून आपलं एक कार्य दिसून येतं. शिवसेनेच्याही माध्यमातून ते सगळं कार्य आहे. या वर्गाचा देखील प्रतिसाद आज शिवसेनेला कशा पद्धतीचा? तांड्या वस्तीवर जेव्हा आम्ही फिरत असतो, मुळात लाडकी बहिणीमुळं एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे त्या ठिकाणी सगळ्यांना तिथंपर्यंत चेहरा पोचलेला आहे, त्यांचा आवाज तिथंपर्यंत गेलेला आहे. आणि आम्ही ज्यावेळेस त्यांच्याकडे जातो काही कार्यक्रमानिमित्त, भेटी दरम्यान, तर लाडकी बहिणीच्या निमित्तानं ते नेहमी सांगत असतात की दाढीवाल्याने आम्हाला एवढं सगळं केलं आहे. आणि ते त्यांची जाण प्रत्येक आमच्या समाजातील म्हणा किंवा तांड्या वस्तीवर लोकांना आहे आणि त्याचा चांगला रिस्पॉन्स या निवडणुकीमध्ये आम्हाला नक्कीच मिळेल अशी आशा. आणि या जो आता म्हणजे बापूनही तो प्रश्न विचारायचा तो राहिलेला होता. खरं तर म्हणजे नगरपालिका निवडणुकीतून तुम्हाला एक मोठं यश मिळालं. आज महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा अशाच प्रकारचं यश तुम्हाला अपेक्षित आहे काय असं? हो, 100%. नगरपालिकेच्या वेळी असंच म्हणत होते की शिवसेनेला यश मिळणार नाही, पण त्या ठिकाणी वेगळं चित्र या बघायला मिळालं. आणि सरप्रायझिंगली तुम्हाला लक्षात येईल की महानगरपालिकेमध्ये सुद्धा हे चित्र तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. आणि येत्या 16 तारखेला शिवसेना आणि राष्ट्रवादीची म्हणजे आमच्या युतीची सत्ता महानगरपालिकेवर. कोणते महत्त्वाचे मुद्दे मतदारांसमोर तुम्ही मांडत आता ह्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेना? पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न आहे, या सगळे प्रश्न घेऊन आम्ही आज मतदारांसमोर जातो. आव्हान कशा पद्धतीचं मतदारांना? मी शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं सोलापूर शहरवासियांना आवाहन करू इच्छितो की येत्या 15 तारखेला शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजे धनुष्यबाण आणि घड्याळ हे चिन्ह घेऊन आम्ही सामोरे जात आहोत. तर शहरवासियांना विनंती आहे की एक चांगलं आणि पारदर्शी सरकार पाहिजे असेल तर आम्हाला 15 तारखेला आपण सगळ्यांनी भरघोस मतदान करावं असं आवाहन या निमित्तानं करतो. धन्यवाद.